तर नमस्कार मित्रांनो. आज एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा एक असा अर्थ होता, की मित्रांनो मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर खूप अशा महत्त्वाच्या महाराष्ट्र सरकारच्या योजना, तसेच केंद्र सरकारच्या योजना, या महत्त्वपूर्ण योजना घेऊन येत असतो. तर यामध्ये काही वेळेस असं होतं, की जे काही आपण योजना सांगतो, त्या योजनामध्ये अर्ज करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. कारण की जर तुम्ही या कोणत्या योजनेबद्दल माहिती विचारायला गेलं, तर ग्रामपंचायतमधले व्यक्ती जे काही कामगार असतात ते याच्याबद्दलची योजनेबद्दलची काही माहिती देत नाही. पुरेशी माहिती सांगत नाही. याबद्दलची प्रोसेस काय असेल त्याच्याबद्दलची पण काही माहिती सांगत नाही. तर त्यासाठी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जर मित्रांनो यापैकी कोणतीही घटना तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्हाला सिम्पली एक वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला या अधिकाऱ्यांची कंप्लेंट तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन करायची आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये अ, कोणत्या योजनेबद्दलची माहिती विचारण्यासाठी गेला आणि तिथे जर तुम्हाला त्या योजनेची पुरेशी माहिती भेटली नाही, तर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊन त्यांची कंप्लेंट करू शकता. तर ती वेबसाईट कोणती, त्याचबद्दलची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये मित्रांनो विहीर, गायगोठा योजना अशा विविध योजना ग्रामपंचायत अंतर्गत राबविल्या जातात, ज्या की अगदी शेतकऱ्यांच्या खूप कामाच्या असतात. परंतु या ज्या काही संपूर्ण योजना असतात, या संपूर्ण योजनांचा जो काही लाभ असतो तो शेतकऱ्यांपर्यंत दिला जात नाही. तुम्हाला माहीत असेल, ग्रामपंचायतमध्ये असे काही मोठे कार्यकर्ते असतात, त्यांच्यामुळे ही जी काही योजना आहे ती गरीब आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जात नाही. तर त्यांच्यासाठी खास आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंप्लेंट करण्यासाठी एक ऑफिशियल वेबसाईट घेऊन आलोय. मनरेगा ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुमचं जर कोणत्याही योजनेबद्दलचं काम होत नसेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्याची कंप्लेंट तिथे ऑनलाईन करायची आहे. तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर राज्य शासनामार्फत जनसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून, परंतु अशा योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या न झाल्यामुळे बहुतांश लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. यामध्ये मनरेगा तुम्हाला माहीतच असेल, यामध्ये विविध अशा गरीब कल्याणकारी योजना इथे राबविल्या जातात. तर मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ते अर्ज करावा लागतो. तर जी काही याची अर्ज प्रक्रिया आहे मनरेगाची, ती अगदी ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळेच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि घोळा होत असतो. तर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करत असताना विविध प्रकारच्या समस्या जनसामान्यांना नागरिकांपुढे येतात. यामधील एक महत्त्वाची समस्या म्हणजे विहीर, गायगोठा अनुदान योजनेचे अर्ज न स्वीकारणे, योजनेची योग्य माहिती न देणे, योजनेची सविस्तर माहिती न देणे, योजनेची अंमलबजावणी न होणे किंवा मस्टर न देणे इत्यादी समस्या इथे ग्रामस्थावर उद्भवत असतात. यापैकी प्रत्येक समस्या तुम्हाला इथे अनुभवली असेलच. कारण की यामध्ये कोणतीही माहिती जर तुम्ही विचारायला गेला तर ते डायरेक्ट नाही म्हणतात, योजना सुरू नाही किंवा योजना आम्हाला माहीतच नाही, असं तसं असे कारणे, उडवाउडवीचे कारणे इथे देत असतात. तर वरील सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्र शासनामार्फत 14 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या नवीन मनरेगा पोर्टलचा इथे शुभारंभ करण्यात आला होता. तर त्यामुळे जनसामान्य नागरिकांना विविध योजनांसह तक्रार सुद्धा इथे आता एकाच ठिकाणी इथे देण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीचा दरवाजा इथे तोडावा लागतो. अशा वेळी ग्रामपंचायतीमार्फत योजनेची पुरेशी माहिती नसल्या कारणाने किंवा अद्याप ही योजना आमच्या ग्रामपंचायतमध्ये सुरू झालेली नाही, अशा प्रकारची कारणं सांगून विविध योजनांची अंमलबजावणी योग्य त्या प्रकारे होत नाही. काही ठिकाणी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पैशाची मागणी सुद्धा इथे केली जाते. हे पण समस्या तुम्ही इथे उद्भवली असेल. जेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारची घरकुल वगैरे फाईल भरत असाल, तेव्हा तुम्हाला हे प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न विचारतोच. यामधलं कमिशन हा 10,000, 20,000 जे काही कमिशन असेल तो काढून घेतो आणि उर्वरित जी काही रक्कम असतो, लाभ असतो, तो लाभार्थ्यांना दिला जातो. विहीर मंजुरीसाठी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी करणे ही बाब काही नवीन नाही. काही दिवसापूर्वी तुम्ही मंगेश साबळे या फुलंब्रीच्या सरपंचाचा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला पाहिला असेल, नक्कीच पाहिला असेल. त्यामुळे वरील विविध अशा अडचणीचा विचार करून शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला आता ऑनलाईन इथे तक्रार करण्यात येणार आहे. तर ती वेबसाईट कशा प्रकारे आहे इथे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मनरेगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे आल्यानंतर इथे तुम्ही सर्वात खाली आल्यानंतर इथे पाहू शकता पब्लिक ग्रीव्हरन्स. तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आपलं राज्य इथे सिलेक्ट करायचे आहे. आपले भारतातील जे काही संपूर्ण राज्य असतील त्याची संपूर्ण माहिती इथे दाखवली जाईल. तर आपलं महाराष्ट्र राज्य इथे सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला इथे कंप्लेंट दर्ज करायची आहे. तर कंप्लेंट बाय इथे तुम्हाला वर्कर, सिटीजन, NGO कोणाकडून तुम्ही म्हणजे
कोण कंप्लेंट करत आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. वर्कर, तुम्ही वर्कर असाल तर वर्कर, सिटीजन असाल तर सिटीजन, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. नंतर कंप्लेंट सोर्स, कशा प्रकारे तुम्हाला कंप्लेंट करायची आहे. नंतर इथे आपलं डिस्ट्रिक्ट, गावाचं नाव, शहराचं नाव, कंप्लेंट नेम, इथे तुमचं संपूर्ण नाव, तुमचा वडिलांचं नाव, तुमचा ॲड्रेस, मेल आय डी, फोन नंबर, मोबाईल नंबर. आणि आता कंप्लेंट कोणाविरुद्ध करायची आहे ती पण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. कंप्लेंट अगेन्स्ट होम, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रोग्राम ऑफिसर, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, इम्प्लिमेंटिंग एजन्सी, ज्याच्याबद्दल तुम्हाला कंप्लेंट करायची ती एजन्सी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. नंतर इथं आपला जिल्हा परत एकदा सिलेक्ट करायचा आणि इथे तुम्हाला कशाबद्दल कंप्लेंट कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह कंप्लेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आता अगदी घरी बसून तुम्ही तुमची कंप्लेंट इथे ऑनलाईन पद्धतीने सबमिट करू शकता आणि जे काही तुमचे प्रश्न असतील, समस्या असतील, ते अगदी ऑनलाईन तुम्ही ते त्याचं जे काही समाधान असेल ते इथे मिळू शकता. तर मित्रांनो, आता घाबरायची काही टेन्शन नाही. आता तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर कोणत्या योजनेची माहिती मिळत नसेल किंवा उडवडीचे कारण देत असेल अधिकारी किंवा तुम्हाला त्या योजनेबद्दलची व्यवस्थित अशी माहिती देणार नाही, प्रोसेस काय आहे ते सांगणार नाही, आवश्यक डॉक्युमेंट काय लागतील, अशा प्रकारची कोणतीही माहिती सांगत नसेल, कोणताही गैरव्यवहार करत असाल तर लगेच तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन कंप्लेंट करायची आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं अपडेट मी खास मित्रांसाठी आज आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो. मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की प्रत्येक व्यक्तींना, प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण आपल्यावर जो काही अन्याय होत आहे त्याबद्दल कंप्लेंट करण्यासाठी अशा प्रकारे एक तरीका आहे, एक रस्ता आहे, तो तुम्ही ते दाखवू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.